आई वडिलांची मनस्थिती आता इतकी खराब आहे की ते कुठल्याही गोष्टीसाठी आता तयार नाहीत. पण आमची सगळ्यांची मनातला प्रश्न हा आहे की कंप्लेंट केलेल्यामध्ये 4 आरोपी होते. त्यातले 2 आरोपी अटक आहेत. 2 आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांना अटक का करण्यात अजून आलेली नाहीये? आई-वडिलांची परिस्थिती नाही तिथपर्यंत जाऊन भांडण्याची किंवा तिथपर्यंत आता आम्हाला हा पडलाय प्रश्न, की आम्ही न्याय मागतोय, आम्ही न्याय मागतोय. कुठलीही आम्ही कायदा सोडून आम्ही वागणूक केलेली नाही. कायदा धरून जितक्या गोष्टी चालवण्याचा प्रयत्न करतोय तेवढा करतोय. पण ह्यामध्ये आम्हाला असं वाटतंय, की आम्हाला न्याय मिळत नाहीये. रुपाली चाकणकर ताईंनी ऑर्डर देऊन सुद्धा पोलिसांना, की दुसऱ्या दिवसापर्यंत ते दोन्ही आरोपी अटक होतील असं त्यांनी आश्वासन देऊन देखील अजूनपर्यंत ते आरोपी अटक झालेले नाहीत. ह्या गोष्टीला सुद्धा 11-12 दिवस उलटून गेलेले आहेत. तरी सुद्धा त्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आई वडिलांनी मुलगी गेली याचा शोक मानवायचा, की आंदोलनं करायची आणि न्यायासाठी भांडायचं, ह्याच गोष्टी कळत नाहीयेत. तर सगळ्यांकडे हीच मागणी आहे आमची. कृपया आमच्या मुलीला न्याय मिळावा.